भिवंडी तालुक्यातील पिंपळास गाव येथे ग्रामस्थ मंडळ व प्रगती क्रीडा मंडळ यांच्या वतीने माघी गणेशोत्सव निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या सप्ताह दरम्यान भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते। यामुळे संपूर्ण गाव भक्तिमय झाला होता। हबप दीनानाथ महाराज सावंत यांच्या सुसज्ज असे काल्याचे कीर्तन देखील करण्यात आले। यांच्या कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला। अखंड हरिनाम सप्ताहास अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। तसेच या धार्मिक सोहळ्याला पिंपळास गावातील संपूर्ण ग्रामस्थसह महिला, पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ देखील घेतला। मागे गणेशोत्सवा निमित्ताने सुरू असणारा हा आमचा पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह ग्रामस्थ मंडळ पिंपळास यांच्या वतीने दरवर्षी इथे संपन्न होत असतो। आपण बघत आहोत की आमचे गणपतीचा मंदिर, या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 18 वर्ष इथे साजरा होतो आहे। अतिशय जागृत असे हे देवस्थान असल्या कारणाने अनेक भक्तांनी याची प्रचिती आलेली आहे। त्या कारणानेच प्रत्येक वर्षी फार मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त या सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहतात आणि हे या सोहळ्याचं 18वं वर्ष आहे। या 18व्या वर्षामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभला। मागे 22 जानेवारी 2026 या दिवशी आपल्या सप्ताहाला सुरुवात झाली। म्हणजे मागी गणेशोत्सव ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवशी आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो आणि 5व्या दिवशी आपला काला होतो आणि त्यानंतर या सोहळ्याची सांगता होते। तर या वर्षी या सोहळ्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे का आपण इथे ज्या महिला श्रोत्या उपस्थित राहतात कीर्तनासाठी त्यांना दररोज 3 पैठणी लकी ड्रॉद्वारे भेट देत असतो आणि जे पुरुष मंडळी उपस्थित असतात त्यांना दररोज 2 ज्ञानेश्वरी ग्रंथ आपण भेट देत असतो, त्याचाही आपण लकी ड्रॉ करतो। त्याचप्रमाणे ज्या वयस्कर, ज्या वृद्ध किंवा वयाने श्रेष्ठ अशा ज्या महिला इथे उपस्थित राहतात त्यांनाही सुद्धा आपण लकी ड्रॉद्वारे 10 पदरी साड्या हे भेट देत असतो। यावर्षी या कार्यक्रमामध्ये अनेकांचं मोलाचं असं सहकार्य आपल्याला मिळालं। पहिल्या दिवशी जे कीर्तन होते रघुनंदन महाराज पाटील अंजूर याचं सौजन्य होते स्वर्गीय सुतामंगले म्हात्रे पिंपळास यांच्या स्मरणार्थ श्री गणेश सुताम म्हात्रे, आणि त्या दिवशीचे अन्नदान होते स्वर्गीय पद्माकर रमेश म्हस्के यांच्या स्मरणार्थ हरिभक्तपर्यंत लक्ष्मी रमेश म्हस्के यांच्याकडून त्या दिवसाचं अन्नदान होतं। त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे जे कीर्तनकार होते आपल्या समाजाचे भूषण हरिभक्तपर्यंत बालासाहेब महाराज गतीर इगतपुरी हे यांचं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाचे सौजन्य होते JK इव्हेंट्स, त्याचे प्रोप्रायटर साहिल प्रवीण मडवी या त्या कीर्तनाचे सौजन्य होते। त्यानंतर महाप्रसाद होता आणि त्या महाप्रसादाचे अन्नदाते होते स्वर्गीय विठ्ठल नारायण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सदानंद विठ्ठल म्हात्रे आणि सुभाष विठ्ठल म्हात्रे हे त्या दिवशीचे अन्नदाते होते। त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या इथे कीर्तनाची सेवा होती। आपल्या समाजाचे कीर्तनरत्न हरिभक्तपर्यंत महेशजी महाराज सालुंके पाटणोली पनवेल यांचं अतिशय सुंदर असं कीर्तन इथे संपन्न झालंय आणि त्याचे सौजन्य होते त्याचे सौजन्य JK इव्हेंट्स होते आणि बालासाहेब महाराज गतीर यांचे सौजन्य शेतकरी संघटना पिंपळास यांच्याकडून होते। आणि त्या दिवशीचं अन्नदान होते आमच्या गावचे माजी सरपंच श्री पारुनाथ रमेश म्हस्के यांचं त्या दिवशी पारुनाथ रमेश म्हात्रे यांचं अन्नदान होतं त्या दिवशी आणि त्यांच्याकडून महाप्रसाद होता। त्यानंतर कालच हा आपल्या काल्याचा जागरचा दिवस होता आणि त्या जागरच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या स्त्रींची पालखी मिरवणूक गावातून ग्राम प्रदक्षिणासाठी निघाली होती आणि फार मोठा प्रतिसाद या पालखी सोहळ्याला लाभला होता। आपल्या गावातील महिलांचा मोठा सहभाग त्यामध्ये होता। जवळजवळ 200 ते 250 स्त्रियांनी एकसारख्या साड्या त्यांच्याच पैशातून त्यांनी घेतल्या होत्या आणि एक
कलरची साडी, एक मॅचिंग साडी त्यांनी केली होती आणि त्याच्यामुळे या पालखी सोहळ्याला फार मोठी शोभा आलेली होती. तसेच या पालखी सोहळ्यासाठी आमच्या सप्ताहाचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शनाने 18 वर्षापूर्वी आमच्या या गणपती मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची स्थापना झाली. आपल्या समाजाचे थोर संत महंत स्वामी चिदानंद सरस्वती श्रीराम आश्रम दिंडीगड यांचा इथे उपस्थित होती आणि त्यांच्याच हस्ते इथे दीपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्यानंतर हरिभक्त परायण भगीरथ महाराज काले नाशिक यांचा जागर कीर्तन इथे पार पडला आणि कालच्या कीर्तनाचे सौजन्य होते श्री गिरीश विठ्ठल म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य, आणि श्री संजय सकाराम घरात माजी सरपंच पिंपला, हे कालच्या कीर्तनाचे सौजन्य होते. आणि कालचे अन्नदान होते हरिभक्त परायण दादाजी महाराज रामचंद्र पाटील, आमच्या गावचे श्रेष्ठ असे वारकरी, त्यांच्या परिवाराकडून कालचा महाप्रसाद होता. आणि आता थोड्या वेळापूर्वी आपल्या इथे काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली आणि त्या काल्याच्या कीर्तनाचे कीर्तनकार होते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण दीनानाथ महाराज सावंत नाशिक, सटाणा नाशिक, हे काल्याचे कीर्तनकार होते. अतिशय श्रवणीय असं कीर्तन झाल्यानंतर आणि त्या काल्याच्या कीर्तनाचे सौजन्य होते आमच्या उत्सव समितीचे आधारस्तंभ असणारे आमचे हरिभक्त परायण वैभवशाही दशरथ पाटील, हे त्या कीर्तनाचे सौजन्य होते. त्यानंतर सर्व देणगीदार आणि ग्रामस्थ यांच्या वतीने येथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. अतिशय सात्विक असा महाप्रसाद आणि रुचकर असा महाप्रसाद ज्यांनी बनवला ते आमचे मित्र आदरणीय किरण कृष्ण म्हस्के यांच्या जेवणाची सर्वांनीच तारीफ केली. अतिशय गोड असा आणि सुमधुर असा प्रसाद त्यांनी गेली 5 दिवस बनवला. त्यांचाही इथे आम्ही सन्मान केलेला आहे आणि सर्व देणगीदारांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने इथे महाप्रसाद संपन्न झालेले आहे. आणि याचबरोबर सर्व मान्यवरांचा इथे सत्कार समारंभ आम्ही संपन्न केला आणि आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे. धन्यवाद.